नमस्कार सर्वांना. आपण पुढील प्रश्न पाहूया. आपला प्रश्न आहे, तो साधू या देवळातच मुक्कामास असतो. या वाक्याचा काळ ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 आहे साधा वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 2 आहे पूर्ण वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 3 आहे रीती भविष्यकाळ आणि पर्याय क्रमांक 4 आहे रीती वर्तमान काळ. तर प्रश्न आहे, तो साधू या देवळातच मुक्कामास असतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रीती वर्तमान काळ. तर चला आपण काळ म्हणजे काय हे पाहूया. तर बघा, काळ म्हणजे क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो, त्यास काळ असे म्हणतात. तर आपण पुढील याचं स्पष्टीकरण पाहूया. तर बघा, काळाचे प्रकार किती आहेत? तर आपल्या सर्वांना काळाचे प्रकार माहिती आहेत, पण तरीसुद्धा आपण एकदा पाहूया. एक आहे वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे क्रिया सुरू असणे. भूतकाळ म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे भूतकाळात घडून गेलेली क्रिया. भविष्यकाळ म्हणजे भविष्यकाळ क्रिया घडणार आहे, म्हणजे पुढील आपल्या भविष्यात जी क्रिया घडणार आहे ती क्रिया होय. तर आता या काळाचे उपप्रकार बघूया. तर काळाचे उपप्रकार आहेत साधा काळ, अपूर्ण काळ, पूर्ण काळ आणि रीतिकाळ. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं रीती. तर आता रीती म्हणजे काय हे आपण पाहूया. तर रीती म्हणजे काय? तर रीती म्हणजे वरील उदाहरणाचे उत्तर आपण पाहिले की रीती वर्तमान काळ आहे. तर का? कारण वर्तमान काळात एखादी क्रिया सतत करीत असणाऱ्या गोष्टीला, म्हणजे सतत ती क्रिया घडते, दररोज घडते, म्हणून तिला आपण रीत म्हणतो. म्हणजे जसं की वहिवाट असते, वर्तमान काळात घडणारी गोष्ट असते. जसं की सतत म्हणजे दररोज सूर्य उगवतो, बरोबर, दररोज दिवस उजाडतो, असंच म्हणजे दररोज घडणारी रीत आहे. एक चालीरीतीप्रमाणे आपण म्हणतो की हा एक रीत आहे, या रीतीने आपल्याला लोकांना चांगलं बोलायला हवं, त्या पद्धतीनेच काय आहे, तर याचं उत्तर आहे रीती. तर चला आपण पाहूया आपला पुढील प्रश्न काय आहे. तर बघा, तर रीतीमध्ये म्हणजे बघा, अजून इथं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. तर रीती काळामध्ये काय, नेहमी, सतत आणि सदैव अशा शब्दांचा उल्लेख होतो, म्हणजे सतत घडणाऱ्या गोष्टी, एकसारख्या घडणाऱ्या गोष्टी. आता आज आपण उदाहरण पाहिलेलं आहे. तशा प्रकारे रीतिकाळ होतो. रीतिकाळ म्हटलं तर नेहमी लक्षात ठेवायचं, नेहमी, सतत आणि सदैव या 3 गोष्टींचा उल्लेख जिथं येतो तिथं रीतिकाळ होतो. रीतीप्रमाणे, रीतीच्या चालीरीतीप्रमाणे अशा पद्धतीने. तर चला आपण पाहूया आपला पुढील प्रश्न काय आहे तो. तर आपला पुढील प्रश्न आहे, तृतीया पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता? तर बघा, इथं काय दिले, तृतीय पुरुषी एकवचनी. तर आपले पर्याय क्रमांक आहेत. पर्याय 1 आहे सकर्मक कर्तरी, पर्याय क्रमांक 2 आहे भावे, पर्याय क्रमांक 3 आहे अकर्मक कर्तरी आणि पर्याय क्रमांक आहे 4 कर्मणी. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भावे. तर